गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. खंडराव महाराजांच्या 12 गाड्यांचा भक्तिमय सोहळा, 155 वर्षांची परंपरा आजही जिवंत. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचा संगम, गावकऱ्यांच्या सहभागाने रंगला उत्सव. जळगाव प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडराव महाराजांच्या 12 गाड्यांचा पारंपरिक आणि अत्यंत भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 155 वर्षांची परंपरा लाभलेल्या या सोहळ्याने भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. तरुण कुढापा मित्र मंडळापासून भाग्यलक्ष्मी चौकापर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या. जय खंडराव महाराज च्या गजरात आणि ढोल ताशांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात भगत म्हणून रमेश धनगर यांनी प्रमुख भूमिका निभावत, त्यांना रामकृष्ण धनगर आणि नाना धनगर यांची साथ लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरेचे काटेकोर पालन करत हा सोहळा पार पडला. 12 गाड्यांचे पूजन प्रभाकर काशीनाथ पाटील, पोलीस पाटील, आमदार राजू मामा भोळे, पियुष कोल्हे, अमित काळे, नगरसेवक सुनील खडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गाड्या बांधण्यासाठी सदाभाऊ काळे, अरुण मराठे, शिरीष सरोदे, पंडित पाटील, सुजित पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक मेहनतीमुळे हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. श्रद्धा, एकोपा आणि परंपरेचा संगम असलेल्या या सोहळ्याने गावकऱ्यांच्या मनात भक्तीची भावना अधिक दृढ केली, अशी माहिती शिवाजी पाटील यांनी दिली.